जिंकणार? महाराष्ट्रामध्ये आम्ही 300 पेक्षा अधिक जागा जिंकू आणि 5 पेक्षा अधिक महानगरपालिकेवर काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल. राज्यभरात म्हणजे 29 महानगरपालिकेचं मतदान झालं. कुठेतरी अनेक ठिकाणी आरोप होत होते की पैशाचे वाटप होते आणि जी शाई जी आहे, शाई पुसली जात होती जी मतदारांची. पाकिटाच्या पाकिट ही उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळाली. मुळात 50 खोके एकदम ओके हा नारा महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्राच्या मतदारांवर अत्यंत चुकीचा संदेश हा सत्तांतर जेव्हा झालं, पक्ष जेव्हा फोडल्या गेली तेव्हा हा निदर्शनास आला. पुढे चालून 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अजित पवारांनी घेतल्यानंतर आता मतदारांमध्ये लोकशाहीच्या मूल्यांची फार मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं पैशाचा जी उधळपट्टी आहे ही लोकशाहीला मारक स्वरूपाचं एक चित्र हे समोर आलेलं आहे. त्यामुळे आपण सध्या लोकशाहीच्या संक्रमण अवस्थेतून जात आहोत. संविधानिक स्वरूपामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, अन्यथा अराजकता ही दूर नाही, असं एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र आहे. तर काँग्रेस 3 नंबरला दिसते मुंबईमध्ये. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस 2 नंबरचा पक्ष राहील. आणि एक काल जे एक्झिट पोलचे निकाल जे आले त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या हातून मुंबई जाते असं दाखवण्यात आलं होतं. मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांनी जो पैसा आणि जे एकंदरीत जातीवाद जो पेरला होता त्याला मुंबईकर कुठेतरी भुरळणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आहे. सर्व निकाल आल्यानंतर बघूया पुढे काय होतं. दादा, आज थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल निकालाचं. काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे, कशा पद्धतीने लढत झाली? लढत जी झाली तो नगरपालिकेचाच कित्ता हा महानगरपालिकेतही गिरवला गेला. अनपोज मधही एक तमाशा हा सत्ताधाऱ्यांनी मांडला आणि पैशाचा पुरेपूर जो महापूर आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आला. आम्ही वैचारिक लढाई घेऊन लढलो आणि लढत राहू. हार जीत हा मुद्दा सध्याच्या काळामध्ये गैरलागू आहे. वैचारिक संघर्षाची भूमिका घेऊन पुढे गेलो पाहिजे ही असणारी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.